नमस्कार महाराष्ट्र. मी कुलदीप सोशल ही सोशल ह्या चॅनल मार्फत तुमच्याशी संवाद करीत आहे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन उपक्रम जो मराठमोळ्या मुलांकरिता जरा कठीण विषय समजला जातो आणि ते म्हणजे की मराठी तर ठीकच ठीक पण इंग्रजीला आत्मसात कसं करावं आपण थोडंसं जाणून घेऊया. इंग्रजी पाहिलं तसं तर कठीण अजिबात नाही, पण कारण की आपण मराठमोळे, मराठी आपली मातृभाषा, बोलतोय मराठी, विचार करतोय मराठी आणि झोपत असतोय तर स्वप्न देखील आपण पाहतोय मराठीतच. मग इंग्रजी आत्मसात होईल कशी? जितकं प्रेम आपण मराठीला करतोय तितकंच प्रेम जर आपण इंग्रजीला केलं तर निश्चितच इंग्रजी आपल्याला अवघड होणार नाही. आता म्हणाल मॅडम हे कसं शक्य आहे? मी मराठीत बोलणारा आणि इंग्रजी मला कसं काय समजेल, कसं काय मी इंग्रजीत विचार करू आणि त्या पद्धतीने वागू? तर अगदी इझी टेक्निक तुम्हाला सांगते. ठीक आहे. ॲज अ टीचर, ॲज अ ह्युमन बिंग, मी सुद्धा मराठी माध्यम मधूनच शिक्षण घेतले, पण मला सुद्धा इंग्रजी आवडते अगदी सुरुवातीपासून. मला असं म्हणायचं आहे की इंग्रजी तुम्ही छान पद्धतीने बोलू शकताय, फक्त तुमच्यात तो आत्मविश्वास यायला पाहिजे. ठीक आहे. आत्मविश्वास येण्यासाठी आपण काहीही बरडलं तर होत नाही. त्यासाठी थोडंसं मेहनत घ्यावी लागते. मग ती थोडीशी मेहनत आपण कसं करायचं? आपल्याला अवघ्या 5व्या वर्गापासून अल्फाबेटचं नॉलेज दिलं जाते आणि त्याचबरोबर आपल्याला वर्ड्सचं सुद्धा नॉलेज दिलं जातं. मग आता नॉलेज दिलं जातं म्हणजे काय करतोय? आपण रट्टा मारतोय, आपण पाठ करतोय, पाठांतरण करतोय, पण आपण फक्त ते पाठच करतोय, आत्मसात करीत नाही. याचा अर्थ जे पण शब्द, मग ते आपल्या विषयाचे अनुरूप असो, एखादं न्यूजपेपर वाचत असाल, एखादं नॉवल वाचत असाल, इंग्रजीमध्ये असलेलं सगळं काही, इव्हन न्यूज जरी तुम्ही पाहत असाल तर त्याकडे सुद्धा जर सपोज तुम्ही चांगल्याने लक्ष दिलं तर निश्चितच तुमची इंग्रजी सुधारू शकते. वेगळं आपण काय म्हणतो शब्दार्थ नाही का, शब्दार्थाचं वाचन करण्याची आपल्याला गरज अजिबात पडणार नाही का. कारण आपण ज्याचा अभ्यास करतोय, ज्याचं अवलोकन मराठीत आपण म्हणतोय, ज्याचं अवलोकन आपण करतोय ना, तर त्या अवलोकन करता करताच आपल्याला कितीतरी शब्द आणि त्याचे शब्दाचे अर्थ, शब्दार्थ मिळत असतात. ठीक आहे. भाषा म्हणजे काय? व्यक्तीची अभिव्यक्ती व्यक्त करण्याचे माध्यम. म्हणजेच आपण आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो, ती एक शैली म्हणजेच भाषा. जशी मराठी तशी इंग्रजी. मग इंग्रजीत आपण काय करू शकतोय? काय करू शकतोय? निश्चितच. लेट्स ट्राय. इट मीन्स if we are slowly trying to speak something, then it's going to be very easy to understand, to learn, to inculcate, to present yourself. काय बोलले मी? कळत आहे काय? म्हणजेच जर आपण हळूहळू हळूहळू हळू सुरुवात जर केली ना, तर आपल्यामधला जो आत्मविश्वास आहे हळूहळू हळूहळू द्विगुणित होत जातो आणि अशाने आपण खूप चांगल्या पद्धतीने इंग्रजी सुद्धा बोलू शकतोय. ओके. जसं मी मी अगदी खुश आहे. आय एम व्हेरी हॅपी. सिम्पली बोला. आय एम व्हेरी हॅपी टुडे. आय एम व्हेरी हॅपी टुडे. आय एम व्हेरी हॅपी टुडे मीन्स व्हॉट? When we are speaking, when we are trying to speak continuously, our mind starts thinking with the language. We start making fun. We are enjoying the language, and at the same time, we are getting encouragement to speak it. Isn't it? Mag essential काय? What I'm saying, just try to follow 3 L's. 3 L, 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 L. What does it mean? L, that means try to listen at first. ऐकण्याची सवय टाका. काहीही कोणीही इंग्रजी बोलत असेल घाबरून जाऊ नका. ऐका, फक्त ऐका. कुणीही तुम्हाला पळवणार नाही तिथून. ऐकायचं. Try to listen plenty. Then the second L, what can we do? Learn it. Make a habit to learn by plenty reading. Plenty reading means भरपूर वाचन, अवांतर वाचन करा.
आवश्यक नाही की तुम्ही अभ्यासाचं सिलेबसच वाचन करायचं, अवांतर वाचन करा इंग्रजीमध्ये. ओके. And third L, that is learn to speak. How can we speak? How can we speak? After plenty reading. When we are reading, making plenty or enough stuff with us, it's going to be very easy to speak. काय म्हणत आहे? सुरुवात करायची डायलेक्चुअल फॉर्मच्या स्लो मोशन. मीन्स I am trying to speak. This is my basic concept. Understood or not? And with that, instead of trying to speak, let's continue with some work with dialectual form. That means I am trying to speak. That's nothing. कळत आहे मी काय म्हणते? स्वतःतला आत्मविश्वास पहिले वाढवा. आत्मविश्वास वाढल्यानंतर हळूहळू शब्दांवरची पकड तुमची वाढेल आणि पकड वाढली की निश्चितच तुम्ही इंग्रजी असो किंवा अजून कोणती भाषा असो अगदी तल्लखपणे बोलू शकणार. माझा दावा आहे, जर तुम्ही प्रयत्न केले तर निश्चितच तुमच्यामध्ये तो एक गुण येऊन जाईल जो एक इंग्रजी माध्यमातील मुलगा फडफड फडफड बोलतोय आणि तुम्हाला घाबरवून सोडतोय. ती भीतीच नाहीशी होणार. एकदा भीती नाहीशी झाली की कोण इंग्रजी माध्यमाचा कोण मराठी माध्यमाचा फरकच राहणार नाही आणि कॉन्फिडन्स लेवल वाढला तर निश्चितच त्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड मध्ये स्पर्धात्मक युगामध्ये तुम्ही टिकून राहणार. अपेक्षा करते तुम्हाला माझ्यातील वादसंवाद जो प्रतिवाद मी केलेला आहे तुम्हाला निश्चितच आवडेल आणि निश्चितच तुम्ही हे बघाल. तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुमचे अभिमत अभिप्राय लिहून पाठवा. सोशल चॅनल मध्ये हे जी व्हिडिओ आहे तुम्हाला मिळून जाणार आणि नक्कीच तुम्हाला हे आवडेल. अपेक्षा करते आहे मी यानंतर पुन्हा व्हिडिओज तुमच्याकरता नक्कीच पाठवेल. प्लीज सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक डिसलाईक जे काही पसंत येतोय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपले अभिप्राय सुद्धा पाठवून आम्हाला सहाय्य करा, जेणेकरून आम्ही अशा अनगिनत विद्यार्थ्यांना अनगिनत व्यक्तींना अनगिनत असे लोक की ज्यांना इच्छा तर आहे पण वय कार्ड किंवा अजून काही कारणास्तव त्यामध्ये ते पडू शकत नाहीत, ते बोलू शकत नाहीत, त्यांना बोलावं वाटते पण बोलता येत नाही, त्या सगळ्यांकरता प्रेरणादायी होऊ शकते. विल मीट व्हेरी सून. टिल देन, बाय बाय.